आज देशभरातली सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी त्यानं न्यूज प्लॅनेटची सुरुवात करणार आहोत। कारण उत्तराखंड राज्यामध्ये आजपासून समान नागरी कायदा लागू करण्यात आला। असा कायदा लागू करणारं उत्तराखंड हे देशातलं पहिलं राज्य बनलेलं आहे। तर 7 फेब्रुवारी 2024 ला उत्तराखंड विधानसभेनं समान नागरी कायदा मंजूर केलेला होता। त्याची अंमलबजावणी आणि नियम तयार करण्यासाठी स्थापन केलेल्या गठीत समितीनं 18 ऑक्टोबरला आपला अहवाल सादर केला। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी काही दिवसात उत्तराखंडला भेट देणार आहेत आणि याआधी राज्यामध्ये समान नागरी कायदा लागू करण्यात आलेला आहे। हा कायदा लागू झाल्यानंतर आता राज्यामध्ये विवाह, लिव्ह इन रिलेशनशिप आणि वारसा हक्कासंबंधी काही नियमांमध्ये बदल करण्यात आलेला आहे। यूसीसी नुसार पुरुष आणि स्त्रियांचं कायदेशीर लग्न करण्याचं वय हे अनुक्रमे 21 आणि 18 वर्ष निश्चित करण्यात आलेलं आहे। यासोबतच सर्व धर्मांमध्ये घटस्फोटासाठी समान आधार आणि प्रक्रिया असेल। समान नागरी कायद्याअंतर्गत पॉलीगॅमी अर्थात एकाच वेळी अनेक लग्नाच्या बायका, पती असण्याची प्रथा आणि हलालच्या प्रथेला सर्व समुदायांमध्ये बंदी घालण्यात आलेली आहे। या कायद्यानुसार विवाहित दाम्पत्याला एकूण 6 महिन्यांच्या आत त्यांच्या विवाहाची नोंदणी करणं बंधनकारक असणार आहे। इतकंच नव्हे तर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असलेल्या जोडप्यांना कायदा लागू झाल्यानंतर नोंदणी करण्यासाठी 1 महिन्याचाच कालावधी देण्यात येणार आहे। उत्तराखंड देश का पहला राज्य हो गया है देश की आज़ादी के बाद, जो इस यूसीसी को देवभूमि उत्तराखंड के हर एक नागरिक के लिए, चाहे वो किसी पंथ, जाति, समुदाय, धर्म का होगा, सबके लिए लागू हो जाएगा। और ये गंगोत्री देवभूमि उत्तराखंड से निकल रही है, आने वाले समय में सबको लाभ देगी, सबको किसी न किसी प्रकार से सहायता करेगी। हर एक महिला के उत्थान के लिए, उनके सशक्तिकरण के लिए, उनकी सुरक्षा के लिए यूसीसी एक कवच की तरह काम करेगी। बच्चों के भविष्य के लिए भी, बुजुर्गों के सुरक्षा के लिए भी, सबका इसमें प्रावधान किया गया है। तर या यूसीसी कायद्याची वैशिष्ट्ये नेमकी काय आहेत ती आधी जाणून घेऊयात। तर हा यूसीसी कायदा त्याची मुख्य वैशिष्ट्य यावर आपण नजर टाकतोय। विवाह आणि घटस्फोट कायदे। यूसीसी कायदा एकापेक्षा जास्त पत्नी आणि हलाल सारख्या प्रथांवर बंदी। तर सर्व धर्मांमध्ये विवाहाचं एकसमान वय आणि घटस्फोटाची कारणं अनिवार्य असतील। लिंग समानता यावरती विवाह, घटस्फोट आणि उत्तराधिकार कायद्यांमध्ये तरतुदी असतील। लिंग समानता ठरवलं जातील। त्यानंतर बालहक्कासंदर्भात रद्दबातल विवाहांसह सर्व मुलं या कायद्याअंतर्गत वैध मानली जातील। तर अनिवार्य नोंदणी असेल। विवाह आणि लिव्ह इन संबंधांची नोंदणी आता अनिवार्य केली जाईल। यूसीसी संदर्भातली मुख्य वैशिष्ट्ये आपण अतिशय साध्या सोप्या पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न केला। आणि आज महत्त्वाच्या विषयावरती अधिक चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचारक अमोल पुदस्कर आणि सामाजिक कार्यकर्ते फिरोज मिठीबोरवाला दोन्ही उपस्थित आहेत। आणि या चर्चासत्रामध्ये आणखी एक मान्यवर आपल्या सोबत जोडल्या जाणार आहेत, त्या म्हणजे भाजपच्या महिला मोर्चाच्या महामंत्री दीप्ती रावतही असतील। मात्र अतिशय सुरुवातीला पहिला प्रश्न मला अमोलजी आपल्याला विचारावासा वाटतो। अमोलजी, यूसीसीची आवश्यकता आणि त्यानुसार आजच उत्तराखंडमध्ये ज्यावेळेला तो लागू करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे, त्याचे फायदे तोटे याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत। अमोलजी, मला पहिले आपलं मत जाणून घ्यायचं। मला असं वाटतं की उत्तराखंड सरकारने यूसीसी लागू करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे तो अतिशय चांगला निर्णय आहे, अतिशय स्वागतार्ह निर्णय आहे आणि अतिशय प्रशंसनीय आहे। बघा, देशाची राष्ट्राची जी एकात्मता आहे ही एकात्मता कशी टिकेल? या देशामध्ये अनेकानेक धर्माचे, विविध प्रकारच्या उपासना पद्धतीचे लोक राहतात। प्रत्येकाच्या काही ना काही चालीरीती आहे, रीतिरिवाज आहे। परंतु आता येणाऱ्या काळामध्ये देश अधिक बलसंपन्न करायचा असेल, आम्हाला प्रगतिशील राष्ट्र व्हायचं असेल, तर आम्हाला आमच्या देशाची राष्ट्रीय एकात्मता जोपासणं आवश्यक आहे। परंतु आपल्या असं लक्षात येतं की या देशामध्ये राहणारे मुस्लिम बंधू असेल, मुस्लिम स्त्रिया असेल,
ख्रिश्चन असेल, पारशी असेल, इतरही समाजाचे लोक असेल, या समाज सगळ्यांमध्ये ज्या चालीरीती चालतात याच्यामध्ये खूप सारे प्रकारचे भेद आहेत. हा. आणि त्यामुळे कोणी म्हणतं की आम्ही संविधानाला मानणार, कोणी म्हणतं की आमच्या या अशा प्रथा आहे, या अशाच चालू राहणार. परंतु एका प्रगत राष्ट्रासाठी, सुदृढ लोकशाहीसाठी हे योग्य नाही. आणि म्हणून हे जे समान नागरी कायदा आहे, ज्यामध्ये विवाह, मग ती महिला हिंदू असेल, मुसलमान असेल, ख्रिश्चन असेल, यांचं विवाहाचं वय एक असलं पाहिजे, ही सामान्य गोष्ट हा. आहे. एखाद्या महिलेला आपल्या पैतृक संपत्तीमध्ये अधिकार मिळाला पाहिजे, ती कोणत्याही धर्माची असो. आम्हाला या देशामध्ये धार्मिक भेदभाव करायचा नाही. आम्हाला या देशामध्ये 140 कोटी लोकांसाठी चालणारं सरकार आणि चालणारा देश पाहिजे आहे. बरं. आणि म्हणून विवाहाचं वय सारखं असलं पाहिजे. त्यांना जर घटस्फोट घ्यायचा असेल तर त्याचे नियमही सर्व धर्मियांसाठी सारखे असले पाहिजे. त्यांना जर उत्तराधिकार पाहिजे असेल तर तो सुद्धा सर्वांसाठी नियम सारखा असला पाहिजे. आणि दुर्दैवाने एखादी मुस्लिम स्त्री असेल, एखादी ख्रिश्चन स्त्री असेल, आणि तिला जर तिच्या धर्मातल्या एखाद्या छोट्या बालकाला दत्तक घ्यायचं असेल तर त्यांच्या घरामध्ये आनंद फुलविणारा हा क्षण सुद्धा आला पाहिजे. आणि हे काम आता याची सुरुवात उत्तराखंडच्या सरकारने केलेली आहे. आणि म्हणून लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणारे जोडपे असेल, त्यांची पण नोंदणी अनिवार्य आहे. या देशामध्ये कोणी आलं, कोणी कुठेही राहत आहे असं चालणार नाही. त्या सर्वांना संविधानाचा मान राखावा लागेल. आणि प्रत्येकाला त्यांच्या मुलाबाळांना त्यांच्या संपत्तीमध्ये अधिकार असला पाहिजे. ते लग्न करून राहणारे असो किंवा लिव्ह इन मध्ये राहणारे असो, या सगळ्यांचा विचार या युसीसी मध्ये करण्यात आलेला आहे. आणि सगळ्यात शेवटी हलालाची जी कुप्रथा होती त्याच्यावर सुद्धा बंदी टाकण्यात आलेली आहे. मला असं वाटतं की मुस्लिम ज्या भगिनी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा एक सन्मानजनक अशा पद्धतीचा हा कायदा आहे. हा कायदा हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन याच्यामध्ये भेदभाव करणारा नाही, तर राष्ट्रीय एकात्मता वाढवणारा कायदा आहे असं मला वाटतं. बरं, आपल्याला वाटतं राष्ट्रीय एकात्मता त्यामुळे वृद्धिंगत होताना दिसेल. त्याचबरोबर UCCमुळे समान नागरी कायदा हा लागू केल्यानंतर अनेक ठिकाणी त्याचं उत्थान होताना दिसेल. सामाजिक कार्यकर्ते फिरोज मिठीबोरवाला यांच्याकडे मी जाईल यावेळेला. फिरोजजी, आज जो महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला तो एका राज्यापुरती घेण्यात आलेला आहे. संपूर्ण देशभर त्याची अंमलबजावणी व्हावी अशा प्रकारची मागणी होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. मात्र खरोखर हा निर्णय घेत असताना केवळ एका समुदायापुरती, केवळ एका धर्मापुरती तो विचारात घेऊन करण्यात आलेला आहे की सर्वसमावेशक अशा प्रकारे UCCची ही जी संपूर्ण वैशिष्ट्ये आपण पाहिली आणि तो कायदा लागू करण्यात आलेला आहे, त्याविषयी तुमचं पहिलं मत काय आहे फिरोजजी? नो, मैं क्लियरली इसको वेलकम करता हूँ. ये मैं तो मानता हूँ बहुत पॉजिटिव डेवलपमेंट है देश के लिए जी. मैं जिस संगठन की तरफ से आज बात कर रहा हूँ उसका नाम है इंडियन मुस्लिम्स फॉर सेक्युलर डेमोक्रेसी, जो रिफॉर्म और जेंडर जस्टिस और प्रोग्रेसिव वैल्यूज को सपोर्ट करती है. मुद्दा है कि यूनिफॉर्म सिविल कोड का जो सवाल है और उत्तराखंड में जो प्रस्तुत आज हमारे सामने हुआ है देश के सामने, उसमें कुछ बहुत प्रोग्रेसिव चीजें हैं. फॉर एग्जाम्पल, पॉलीगैमी को बैन करना, चाइल्ड मैरिज की प्रथा को खत्म करना, वो तो है, मगर ये कोड यूनिफॉर्म ये उत्तराखंड के ये कोड से और भी क्लियर हो रहा है. तीसरी बात, हलाला जैसी प्रैक्टिस को खत्म करना. बहुत इंपॉर्टेंट है कि इक्वल प्रॉपर्टी राइट्स आज ये यूनिफॉर्म सिविल कोड दे रहा है. और मुस्लिम महिला एक केरला की है और भी मुस्लिम महिला है जो गई थी केरला हाई कोर्ट में, सुप्रीम कोर्ट में भी, कि मुझे मेरे अधिकार भारतीय संविधान के हिसाब से चाहिए. मुझे शरीयत इक्वल प्रॉपर्टी राइट्स नहीं देता है. मुझे भारत के संविधान के हिसाब से इक्वल प्रॉपर्टी राइट्स मिलने चाहिए अकॉर्डिंग टू आर्टिकल 14. तो देयर इज अ लॉट ऑफ पॉजिटिव विद इन द यूनिफॉर्म सिविल कोड. और उसके साथ मैं ये भी कहूँगा कि क्योंकि मुस्लिम समाज ने और खास करके मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड ने रिफॉर्म के मुद्दे उठाए नहीं है, वो एक कंजर्वेटिव बैकवर्ड किस्म का फोरम है, बोर्ड है, इसलिए ये आज मुस्लिम औरतें गई है कोर्ट में, चाहे वो ट्रिपल तलाक का मुद्दा हो, जिसको मैं सपोर्ट करता हूँ क्योंकि वो प्रथा खत्म होनी चाहिए थी. वो एक तलवार लटकी थी मुस्लिम औरतों के ऊपर के मैं कुछ भी होता है तो तलाक 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 बोल के तुमको घर से निकाल दूंगा, वो प्रथा भी खत्म हो चुकी है. तो आई थिंक ओवरऑल इट इज अ वेरी गुड स्टेप इन द राइट डायरेक्शन. वी हैव टेकन मतलब इंडियन मुस्लिम सेक्युलर डेमोक्रेसी ने यूनिफॉर्म सिविल कोड को वेलकम ही किया है.
बहुत सारे फेमिनिस्ट ऑर्गेनाइजेशंस है जो इसको वेलकम कर रहे हैं, क्योंकि मेरा मानना है कि रिफॉर्म जहाँ से भी हो, अगर न्याय कहीं से भी मिल रहा है तो आपको लेना चाहिए। आज अगर उत्तराखंड की भाजपा सरकार इधर ही, तो उसमें मुझे कोई दिक्कत की बात नहीं है। किसान मजदूर सब जाते हैं सरकारों के पास अपनी मांगों के लिए। तो एक सरकार है हमारी, अगर ये सरकार के माध्यम से और हमारे सुप्रीम कोर्ट के माध्यम से और हाई कोर्ट्स के माध्यम से महिला को और खास करके मुस्लिम महिला को ये न्याय मिल रहा है, तो इट इज अ वेलकम स्टेप। बरोबर आहे, तुम्ही स्वागत करता या निर्णयाचं. अमोलजी, मी आपल्याकडे पुन्हा एकदा येईल. अमोलजी, असं आहे की सर्व धर्म समभाव शिकवणारा आपला भारत आहे, मात्र अनेक वेळेला अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे नियमावली लागू करण्याचाही विचार केला जात असतो. मग त्यासाठी वेगवेगळे कायदे जे आहेत ते आणले जातात. मात्र ज्यावेळेला समान नागरी कायदा लागू होतो त्यावेळेला मात्र एकच राज्य नव्हे तर संपूर्ण देशभरात जर त्याची अंमलबजावणी करायची झाली तर प्रत्येक राज्यामध्ये ती अंमलबजावणी करणं सोपं होईल की विरोधकांची ही संख्या त्या ठिकाणी वाढताना आपल्याला पाहायला मिळू शकते. अमोलजी, मला असं वाटतं की जर जसं आता फिरोजजींनी सांगितलेलं आहे त्याच पद्धतीने समाजातल्या सर्व घटकांनी आणि प्रत्येक धर्माचा अभ्यास करणारे जे अभ्यासक आहेत यांनी सुद्धा, आणि राजकीय पक्ष असेल, एनजीओ असेल, शैक्षणिक संस्था असेल, यांनी सुद्धा या समान नागरिक कायद्याचा अभ्यास केला पाहिजे. आणि तो केल्यानंतर मला असं वाटतं की त्यांच्यामध्ये कुठलाही विरोध उत्पन्न होण्याचं कारण नाही. बघा, कुठलीही गोष्ट ज्यावेळेला नवीन आणली जाते त्यावेळेला रेजिस्टन्स हे बरेचदा आपल्याला पाहायला मिळतं, परंतु एखादी सुधारणा लागू करताना असलेले हे टीथिंग प्रॉब्लेम्स आहेत, म्हणजे लहान मुलाला दात येताना जसे प्रॉब्लेम्स येतात तशा पद्धतीचे हे प्रॉब्लेम्स आहे. आणि मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये जे प्रगतिशील विचाराचे लोक आहेत ते याचं निश्चित स्वागत करतील. ज्यांच्या मनामध्ये गैरसमज आहे ते गैरसमज सुद्धा हळूवारपणे चांगल्या भावनेने दूर करण्याचं काम केलं पाहिजे. आपल्याला कोणालाही नाराज करायचं नाही, परंतु सगळ्यांचं समाधान करायचं आहे. आणि समाधानासाठी आपल्याला या कायद्याचा अभ्यास करणं, त्यासाठी वेगवेगळ्या लोकांना निमंत्रित करणं आणि अशा पद्धतीचा विरोध जर होत असेल तर पॉझिटिव्हली तो कसा समाप्त करता येईल, त्यांना कसं कन्व्हिन्स करता येईल. लोकांना कन्फ्यूज करणं सोपं आहे पण कन्व्हिन्स करणं कठीण आहे. आम्हाला कन्व्हिन्स करण्याचं काम करायचं आहे. हे जर केलं तर विरोध होणार नाही असं मला वाटतं. बरं फिरोजजी, मात्र तुम्हाला काय वाटतं की प्रत्येक जाती, धर्म किंवा मग स्त्रिया असतील, लहान मुलं असतील, प्रत्येकासाठी काही वेगवेगळ्या प्रकारचे नियम आजपर्यंत लागू करण्यात आलेले होते किंवा प्रत्येक धर्मामध्ये तशा काही प्रथा, रूढी, परंपरा गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. अनेक जण हेही बोलतील की त्याला आता कुठेतरी तडा जाताना दिसतोय, त्याला विरोधही होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे फिरोजजी, जसं आपण म्हणालात की अनेक मुस्लिम महिलांनी काही मागण्या केलेल्या होत्या, त्या मागण्या पूर्ण होऊन एक सन्मानानं जगणं त्यांच्यासाठी शक्य होईल. मात्र भारत हा भावनिक देश असल्याचंही आपण पाहतो की एका बाजूला सगळे कायदे असतील, नियम असतील जे समान नागरी कायद्याच्या अनुषंगाने लागू होताना दिसतील, मात्र काही ठिकाणी भावनांबद्दलही बोललं जाऊ शकतं किंवा भावनांचं राजकारणही होताना दिसू शकतं. मग अशा वेळेला यूसीसीचं भवितव्य तुम्हाला काय वाटतं? नहीं, भावना वाला मुद्दा आएगा, मगर आई थिंक मुस्लिम समाज आगे बढ़ रहा है. जो नौजवान तबका है, जो महिलाएं है, वो काफी बातें समझ रही है. तो मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड एक लेटर वेटर लिख लेगा, सड़क पे कोई आने वाला नहीं है. क्योंकि शाबानों से लेकर जो 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 किस्म की चीजें ये लोग ने की है, उससे मुस्लिम समाज और पूरे भारतीय समाज को काफी नुकसान हुआ है. और उनको समझ लेना चाहिए कि जब मुस्लिम महिला को समझ में आया कि हमारे ऑर्थोडॉक्स मौलाना और काजियों से हमें न्याय नहीं मिल रहा है, अच्छा, पहले तो कम्युनिटी में जाती है, जब न्याय नहीं मिला है तो फिर वो गई कोर्टों में, हाई कोर्ट और सुप्रीम कोर्ट में. हाजी अली दरगाह के टाइम पे ऐसा ही हुआ था, हम लोग हाई कोर्ट और सुप्रीम कोर्ट में जीते. ट्रिपल तलाक के मुद्दे पे ऐसे ही हुआ है कि एक महिला गई और सुप्रीम कोर्ट ने फिर कहा कि ट्रिपल तलाक इनवैलिड है, अगर उसको इलीगल करना है तो एक कानून बनाना होगा. और वो सरकार ने बनाया और वो कानून काफी अच्छा था. वो डरा गया था कि हजारों मुस्लिम मर्द जेलों में जाएंगे और ये पूरी एक साजिश है. 2019 में जब से ये ट्रिपल तलाक का कानून बना है तब से एक भी मुस्लिम मर्द मेरे हिसाब से तो कोई जेल में गया नहीं है. और अच्छा. इतने अभी काजीबाजी डर गए कि कोई ट्रिपल तलाक देने के लिए तैयार भी नहीं है. तो एक्चुअली ये शर्म की बात है कि जो सिंपल रिफॉर्म्स मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड को करने चाहे थे उन्होंने नहीं किया. तब जाके मुस्लिम महिलाओं ने संविधान और भारतीय कोर्ट्स का और पार्लियामेंट का फिर उन्होंने सहारा लिया
और जो कानून आ रहे मेरे हिसाब से तो फेयर है, उसमें कोई एंटी मुस्लिम वाली बात नहीं है। हलाला खत्म होना चाहिए। चाइल्ड मैरिज तो मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड ने बोला ही है कि हम तो शरीयत के हिसाब से जाएंगे। मतलब वहाँ जो बालिग लड़कियां हो जाती 12 साल की वगैरह वगैरह, तो हमारी प्रथा तो चलेगी, कोई चलने वाला नहीं है। ये सब प्रथा भी खत्म होनी चाहिए। और एक्चुअली रियलिटी ये भी है कि जो ज्यादा करके चाइल्ड मैरिज की परसेंटेज है वो मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर भारत में हो रही है। 85% ऑफ चाइल्ड मैरिज तो आज भी हिंदू समाज में हो रहा है। या आसाम में हो रहा था तो इसके कुछ करेक्शन हुए हैं। तो मैं मानता हूँ कि भारतीय समाज को आगे बढ़ने के लिए जो हिंदू कोड बिल जो बाबा साहब ने बनाया था, उसका तो हम उसकी राजनीति वो टाइम की जानते कि किसने विरोध किया था और क्या हुआ था। और वो भी वही टाइम पे बात आ रही थी कि पहले पूरे समाज में बात करो, सबको समझाओ, उसके बाद सोशल रिफॉर्म करो। तो भाई वो तो और 100-200 साल निकल जाते अगर यही सब प्रथा चलती रहती। और औरतों के पास इतना वक्त नाही आहे ना भारत की युवा पिढी। बरोबर आहे फिरोजजी, मी आपल्याकडे येईलच, मात्र यावेळेला भाजपच्या महिला मोर्चाच्या महामंत्री दीप्ति रावतही आपल्यासोबत जोड़ने गेलेल्या आहेत। दीप्ति जी, बहुत बहुत स्वागत है आपका न्यूज़ प्लैनेट में। सबसे पहला और अहम सवाल आपसे यही पूछूंगा मैं कि जिस तरीके से यूसीसी लागू करने वाला उत्तराखंड ये देश का सबसे पहला राज्य माना जाता है, महिलाओं की अगर हम लोग बात करें तो महिलाओं के उत्थान के लिए ये निर्णय कितना महत्वपूर्ण था? पूरे देश में अगर लागू करने के बारे में सोचे तो कुछ अड़चनें आ सकती है, या आपको लगता है वेलकमिंग ही होगा आने वाले समय में यूसीसी पूरे देश भर में? दीप्ति जी। जी नमस्कार। नमस्कार। सभी को मैं कहूंगी कि उनके लिए तो है ही, ये एक बड़ी बात है और बड़ा निर्णय है सरकार के द्वारा, पुष्कर धामी जी की सरकार के द्वारा। और बहुत अच्छा निर्णय है जिससे कि यहाँ पे जितनी मैं करता हूँ, चाहे यहाँ उत्तराखंड में रहने वाली जनता हो, यहाँ की महिलाएं हो, हमारी बेटियां हो और परिवार हो, क्योंकि बेटियां सिर्फ अकेली नहीं होती, उनके साथ जुड़े होता है उनका पूरा परिवार। तो यहाँ पूरा समाज जो है इससे ऐसे निर्णयों से जुड़ा रहता है। और भी बहुत सारे अच्छे निर्णय उत्तराखंड सरकार ने किए हैं, धामी जी ने दिए हैं, लेकिन ये एक अपने आप में एक बड़ी चीज है। देश में पहला यूसीसी उत्तराखंड के द्वारा आना, देवभूमि से निकलना, और वो एक मुझे लगता है हम सब के लिए एक अच्छा एग्जाम्पल पूरे देश भर के लिए ये साबित होगा। जी दीप्ति जी, जैसे आपका कहना है कि स्वागत ही होगा पूरे देश भर में, इसी मामले के बारे में और भी चर्चा होती रहेगी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।